लग्नाचा मांडव, सनईचे सूर आणि नवीन आयुष्याची स्वप्ने. अश्विनीसाठी 18 नोव्हेंबर 2025ची ती रात्र आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःस्वप्न ठरेल याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. पुण्याजवळील या शांत गावात अमितसारख्या क्लास 1 अधिकाऱ्याची पत्नी होणे हे तिच्यासाठी स्वाभिमानाचं होतं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा सासूने तिला त्या खोलीत ढकलले आणि बाहेरून कडी लावली, तेव्हा वातावरणातल्या त्या सगळ्या अनाकलनीय तणाव निर्माण झाला होता. अमित पलंगावर बसला होता. डोळ्यात एक वेगळीच विचित्र चमक होती. त्याने हळूहळू तिला जवळ बोलावले, पण त्याच्या मागण्या ऐकताच अश्विनीच्या पायाखालची जमीन सरकली. अमितने केवळ शरीराची मागणी केली नव्हती, तर ती मागणी अत्यंत विकृत होती. अश्विनीच्या कल्पनेपलीकडची होती. तो तिला सांगत होता की त्याला कशा प्रकारे शरीरसुख हवं आहे. त्याने अत्यंत अश्लील भाषेत तिला तिच्या तोंडाचा वापर करून शरीरसुख देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. अश्विनी जेव्हा रडून ओरडू लागली, तेव्हा तो अधिकच हिंस्र बनला. त्याने तिला धमकावले, "मी क्लास 1 ऑफिसर आहे. तू या घराची सून आहेस. जे मी सांगेल ते तुला करावेच लागेल." अश्विनीने जेव्हा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सासूच्या चेहऱ्यावर ना संताप होता ना दुःख. तिने निर्विकारपणे दरवाजा बंद केला आणि म्हणाली, "अश्विनी, आजकालची पोरं अशीच असतात. नोकरीवाला नवरा मिळवण्यासाठी हे सगळं सहन करावंच लागतं. गुपचूप आतमध्ये जा आणि त्याच गोष्टी कर ज्या तो मागतोय." त्या क्षणी अश्विनीला कळलं की या घरात तिची ओळख केवळ एक वस्तू म्हणून आहे, जिच्यावर नवऱ्याचा पूर्ण अधिकार आहे. दिवस जात होते, पण अश्विनीच्या रात्री मात्र अधिक भयावह होत होत्या. अमितला अश्लील व्हिडिओ पाहण्याचं व्यसन होतं आणि त्यातील विकृत प्रकार त्याला प्रत्यक्ष आयुष्यात अश्विनीसोबत करायचे होते. ती जेव्हा त्याला विरोध करायची, तेव्हा तो तिला शारीरिक मारहाण करायचा. "तुझ्या तोंडातून मला सुख हवं आहे," असं म्हणत तो तिला ज्या प्रकारे त्रास द्यायचा, ते ऐकून अंगावर काटा येतो. तिच्या अंगावरचे वळ, तिची भीती आणि डोळ्यातलं पाणी हे सगळं सासूला दिसत होतं, पण तिला फक्त आपल्या मुलाच्या सुखाची काळजी होती. अश्विनीने आपल्या मैत्रिणीकडे मदतीची याचना केली, पण त्यांनीही सासरची पद्धत समजून दुर्लक्ष केले. ती पूर्णपणे एकटी पडली होती. स्वतःच्याच घरात तिला रोज श्वास कोंडला जात होता. जेव्हा असह्यतेची सीमा ओलांडली गेली, तेव्हा माणूस टोकाचे पाऊल उचलतो. अश्विनीने ठरवलं, जर तिला जिवंत राहायचं असेल, तर या माणसाचा शेवट करावाच लागेल. तिने घरासमोर राहणाऱ्या सुरेशची मदत घेतली. सुरेश, जो शारीरिकदृष्ट्या बलवान होता, त्याला तिने आपलं दुःख सांगितलं. अमितची विकृत मानसिकता, त्याच्या तोंडावाटे होणाऱ्या अश्लील मागण्या आणि सासूचा छळ, हे सगळं ऐकल्यावर सुरेशच्या मनातही सुडाची भावना निर्माण झाली. त्याने एका जंगलाचा रस्ता निवडला. शॉपिंगच्या बहाण्याने अमितला तिथे घेऊन गेले. तिथे सुरेश डबा धरून बसला होता. जेव्हा अमितने पुन्हा एकदा अश्विनीला काहीतरी चुकीच्या मागण्या करायला लावल्या, तेव्हा सुरेश बाहेर आला. त्या निर्जन जागी अमित आणि सुरेशमध्ये तुंबळ युद्ध झालं. अमितला त्याच्या कर्माची शिक्षा मिळत होती. अमितचा आता अंत झाला, पण त्याचबरोबर अश्विनी आणि सुरेशच्या आयुष्याचाही अंत झाला. पोलीस तपासात जेव्हा अश्विनीने अमितच्या त्या विकृत मागण्यांचा पाढा वाचला, तेव्हा पोलीसही हादरून गेले. कायद्याच्या नजरेत त्यांनी खून केला होता, पण समाजाच्या नजरेत त्यांनी एक मोठा अन्याय थांबवला होता का? आज अश्विनी जेलमध्ये आहे, पण तिचे डोळे अजूनही त्या रात्रीची आठवण काढले की ओले होतात. मित्रांनो, ही कथा कोणा एका स्त्रीची व्यथा नाही, तर ती अशा एका आजाराची आहे, जो समाजात लपून राहतो. कोणतीही स्त्री वस्तू नाही. तर तुमच्या आसपास अशी काही विकृत मागणी करणारी माणसं असतील, तर गप्प बसू नका. कायद्याची मदत घ्या. पण लक्षात ठेवा, स्वतः कायदा हातात घेतल्याने आयुष्य उद्ध्वस्त होते. अश्विनीच्या चुकीने तिला आयुष्यभराची शिक्षा दिली, पण अमितच्या विकृतपणामुळे एक जीव गेला. अमितचा अंत झाला होता. एका विकृत पाशवी वासनेचा शेवट झाला होता. पण कायद्याच्या चौकटीत न्यायाची व्याख्या वेगळी असते. स्वतः कायदा हातात घेतल्याच्या आरोपाखाली अश्विनी आणि सुरेशला अटक झाली. ज्या हातांवर महिन्याभरापूर्वीच लग्नाचा, सुडाचा आणि मेहंदीचा रंग चढला होता, त्याच हातांमध्ये आता लोखंडी बेड्या पडल्या होत्या. पुण्याच्या सेंट्रल जेलचे ते अजस्र लोखंडी दरवाजे जेव्हा अश्विनीच्या पाठीवर धाडकन बंद झाले, तेव्हा तिच्या अंगावर काटा आला. बाहेरून कडी लावणाऱ्या सासूच्या खोलीपेक्षाही हा अंधार तिला अधिक सुरक्षित वाटत होता. पण मनात एकच खंत होती की मी गुन्हेगार आहे.
जेलमधील महिला बॅरेक क्रमांक 4 तिथे आधीच वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या 15 ते 20 महिला होत्या. कोणी चोरीच्या आरोपात होतं, तर कोणी कौटुंबिक वादातून झालेल्या रागापोटी गुन्हेगार बनलं होतं, तर कोणी परिस्थितीची बळी ठरलं होतं. अश्विनी एका कोपऱ्यात भिंतीला टेकून आपली दोन्ही गुडघे पोटाशी धरून बसली होती. तिचे डोळे सुजले होते, डोळ्यातलं पाणी आटलं होतं, पण मनातल्या आठवणींची धग अजूनही ताजी होती. तिथल्या इतर कैद्यांनी तिच्याकडे पाहिलं. नव्याने आलेली, सुशिक्षित आणि चेहऱ्यावर कमालीची शांतता असलेली ही मुलगी कोण आहे, अशी कुजबूज सुरू झाली. जेलमधील एक ज्येष्ठ महिला कैदी, जिचं नाव मंदाबाई होतं, ती गेल्या 7 वर्षांपासून तिथे एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होती. ती अश्विनी जवळ आणि तिने अश्विनीच्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श अमितसारखा हिंस्र नव्हता, तर त्यात एक आईची माया होती. मंदाबाईंनी अश्विनीला पाण्याची अल्युमिनियमची बाटली पुढे केली आणि विचारलं, काय ग पोरी, काय गुन्हा केलास? दिसायला तर खूप चांगल्या घरातली वाटतेस, पण या नरकात कशी आलीस? अश्विनीने मंदाबाईकडे पाहिलं. इतके दिवस तिने सहन केलेला छळ, ती रात्रीची भीती आणि कोणीही न ऐकलेली हाक आज तिच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहू लागली. तिने हुंदका दिला आणि बॅरेकमधल्या इतर महिला तिच्या भोवती गोळा झाल्या. प्रत्येकीच्या नजरेत एक उत्सुकता होती आणि सहानुभूती होती. अश्विनीने बोलायला सुरुवात केली, माझा गुन्हा हाच होता मावशी, की मी एका मोठ्या अधिकाऱ्याशी लग्न केलं. मला वाटलं होतं माझं भाग्य उजळलं, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याने अमितने मला त्याची बायको नाही तर एक अश्लील वस्तू समजलं. अश्विनीने एका दमात तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचायला सुरुवात केली. त्याला अश्लील व्हिडिओ पाहण्याची विकृती होती. तो माझ्याकडे अत्यंत अश्लील भाषेत त्याच्या तोंडाचा वापर करून शरीर सुख देण्याची मागणी करायचा. मी नकार दिला की तुम्हाला पट्ट्याने, लाथाबुक्यांनी मारहाण करायचा. माझ्या सासूला हे सगळं ठाऊक होतं, पण ती उलट मलाच म्हणायची, नोकरीवाला नवरा पाहिजे तर हे सगळं सहन करावंच लागेल. स्वतःच्या घरात माझा रोज रात्री बलात्कार व्हायचा, अनैसर्गिक अत्याचार व्हायचे. अश्विनीचे हे शब्द ऐकून बॅरेक क्रमांक 4 मधील वातावरण एकाएकी स्तब्ध झाले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या अंगावर काटा आला होता. त्या रात्री अश्विनीने सांगत राहिली, जेव्हा त्याने माझ्या सहनशीलतेचा अंत केला होता, तेव्हा मी ठरवलं की या नराधमाचा मी शेवट करणार. मी सुरेशची मदत घेतली. आम्ही त्याला जंगलात संपवलं. होय, मी खून केला, मी एका माणसाचा जीव घेतलाय, पण सांगा मावशी, रोज रात्री स्वतःचा आत्मा आणि शरीर मरताना पाहण्यापेक्षा एकाच वेळी त्या राक्षसाला मारणं हा गुन्हा आहे का? अश्विनीची ही व्यथा ऐकून तिथे बसलेल्या महिला कैद्यांच्या डोळ्यात अश्रू तर आलेच, पण त्याचबरोबर त्यांच्या मनात एक तीव्र भडका उडाला. एक तरुण महिला कैदी, जिने कौटुंबिक हिंसेला कंटाळून पाऊल उचललं होतं, ती ताडकन उभी राहिली आणि म्हणाली, तू काही चुकीचं केलं नाहीस अश्विनी. अशा विकृतांना जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. समाजात मोठे अधिकारी बनून फिरणारे लोक आतून इतके कुजलेले असतात. मंदाबाईंनी अश्विनीला घट्ट मिठी मारली. मंदाबाईंचे डोळे लाल झाले होते. त्या म्हणाल्या, पोरी, कायद्याच्या नजरेत तू गुन्हेगार असशील, पण एका स्त्रीच्या अस्मितेच्या नजरेत तू वाघीण आहेस. जर तू त्याला मारलं नसतं तर त्याने तुला मारून टाकलं असतं. इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी आहे, पण तुझ्या सोबतीला सर्वजणी आहोत. या जेलमध्ये तू एकटी नाहीस. त्या रात्री पुण्याच्या जेलमध्ये, त्या अंधाऱ्या बॅरॅकमध्ये एक वेगळाच इतिहास लिहिला जात होता. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या त्या महिला कैद्यांनी अश्विनीच्या पाठीवर आधाराचा हात ठेवला. त्या समाजात अश्विनीचे दुःख सांगू शकत नव्हती. ज्या मैत्रिणींनी सासरची पद्धत म्हणून दुर्लक्ष केले, त्यापेक्षा या 4 भिंतीतल्या गुन्हेगार महिला अधिक जवळच्या वाटल्या, कारण त्यांनी अश्विनीची वेदना ओळखली होती. म्हणजेच अश्विनी जेलच्या कोठडीत तिच्या कर्मांची, म्हणजेच कायदा हातात घेतल्याची शिक्षा भोगत आहे, पण तिच्या चेहऱ्यावर आता भीती नाही. अमितच्या विकृतीतून तिला कायमची मुक्ती मिळाली आहे. अश्विनीची ही थरारक आणि वेदनादायी कथा इथेच संपते, पण समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न सोडून जाते. लग्नाचा मांडव आणि नात्यांची पवित्रता जेव्हा अशा विकृत मानसिकतेच्या आहारी जाते, तेव्हा एका स्त्रीने काय करावे? समाजाच्या भीतीने आणि लोक काय म्हणतील या भीतीने अत्याचार गुपचूप सहन करत राहावा का? अश्विनीने कायदा हातात घेतला हे चुकीचे होते का? कायदा आणि पोलीस प्रशासनाची मदत वेळेत घेतली असती तर कदाचित तिचे आयुष्य जेलमध्ये गेले नसते. पण तिच्या जागी असलेल्या एका हताश मानसिकतेचा विचार करा. विकृती कोणत्याही रूपात असू शकते, मग तो एखादा मोठा क्लास 1 अधिकारी असो वा सामान्य माणूस. स्त्रियांनो, अशा विकृत मागण्यांना सुरुवातीलाच विरोध करा. गप्प बसणे हा त्यावरचा उपाय नाही. आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने, आईवडिलांनी आपल्या मुलीच्या पाठीशी उभे राहायला हवे, जेणेकरून कोणत्याही अश्विनीला स्वतःच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घ्यावे लागणार नाही. तुम्हाला अश्विनीचा लढा आणि जेलमधील कैद्यांनी दिलेली साथ कशी वाटली? कायद्याचा आदर करा,
स्वतः सुरक्षित राहा आणि अशाच डोळे उघडवणाऱ्या घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.